पुण्यात महिला दिनाच्या निमित्तानं विशेष वाडेश्वर कट्ट्याचं आयोजन। महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचा विशेष गौरव। आमदार महेंद्र थोरवेंच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक। कोलाड नाक्यावर थोरवेंच्या विरोधात जोरदार आंदोलन। एसटीच्या अध्यक्षपदाचं स्टीअरिंग शिंदेंच्या शिवसेनेकडे। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक। सूत्रांची माहिती तर पुढच्या आठवड्यात निर्णय होण्याची दाट शक्यता। सोसायटीसाठी लागणार 51% खरेदीदारांचा अर्ज। निबंधकांचं परिपत्रक हायकोर्टानं ठरवलं योग्य। छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये आज टेनिस खेळाची स्पर्धा आयोजित। टुर्नामेंटचा शुभारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते होणार। नाशिककरांचं पाणी कपातीचं संकट यंदा टळणार। मुबलक पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक। केडीएमसी मधील कंत्राटी भरतीमध्ये नियमांचं उल्लंघन। अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट एमडी पॅथॉलॉजी पदावर। सीआयडी कडून पुन्हा बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केस कोर्टामध्ये नको। सीआयडी कडून बीड कोर्टामध्ये खटला चालवण्याची विनंती। पैठण तालुक्यातील लोहगाव परिसरात दरोडेखोरांच्या हल्ल्यात 8 मेंढपाळ जखमी। हल्ल्यामध्ये 2 महिला आणि 6 पुरुष जखमी। सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासाठी 100 कोटी रुपये तत्काळ देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।